नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शारदीय नवरात्र अर्थात आदिशक्तीचा जागर या उत्सवाची धार्मिक माहिती थोडक्यात समजून घेणार आहोत. नवरात्र हा देवीचा उत्सव आहे. वर्षातून एकूण 4 नवरात्री येत असतात. त्यातील 2 नवरात्रे ही मोठी नवरात्र असतात. म्हणजे हे नवरात्र सर्वच जण साजरे करत असतात. आणि उरलेली जी 2 नवरात्री आहेत याला गुप्त नवरात्री असे म्हणतात. या गुप्त नवरात्रीच्या काळामध्ये देवीचे साधक तिची उपासना करत असतात. पहिले नवरात्र हे चैत्र महिन्यात येते, त्याला चैत्र नवरात्री असे म्हणतात. या काळामध्ये देवीच्या साधनेबरोबरच श्रीरामाचे देखील नवरात्र बसवण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. तर दुसरे जे मोठे नवरात्र आहे यालाच शारदीय नवरात्र असे म्हणतात. हे अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून सुरू होते. शरद ऋतूच्या प्रारंभी सुरू होत असल्याने याला शारदीय नवरात्र असे म्हणतात आणि यालाच घटस्थापना असे देखील म्हणतात. हा कुळाचार आहे. या 9 दिवसांच्या कालखंडामध्ये आपल्या कुलस्वामिनीची मनोभावे आराधना करायची असते आणि तिच्याकडून आपल्या वंशवृद्धीसाठी आणि वंशाच्या सुरक्षिततेची कामना करायची असते. आणि म्हणूनच हे नवरात्र संपूर्ण भारतभर घराघरातून मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाची स्थापना करतात. हा घट मातीचा किंवा धातूचा असा कोणताही असू शकतो. असा एक घट घेऊन त्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये 1 रुपयाचे नाणे आणि सुपारी टाकून त्यावर नारळ ठेवला जातो आणि या नारळाच्या बाजूने 5 किंवा 7 विड्याची पाने खवली जातात. यालाच घट असे म्हणतात. अनेक जण या घटाच्या भोवतीने माती पसरून त्यात सप्तधान्य देखील पेरतात. तर अनेक ठिकाणी या घटाला प्रत्येक दिवशी एक माळ अर्पण करण्याची देखील प्रथा आहे. या प्रथा प्रत्येक कुळाप्रमाणे आणि प्रांताप्रमाणे ह्या भिन्न भिन्न असू शकतात. प्रत्येकजण आपापल्या परंपरेप्रमाणे हे साजरे करत असतात. घटाला लावण्याची जी माळ आहे ती प्रामुख्याने झेंडूच्या फुलांची असते. कारण या काळामध्ये झेंडूचे फुले ही मुबलक येतात. काही जण या काळामध्ये तिळाच्या फुलांची माळ लावतात, तर काही जण विड्याच्या पानांची देखील माळ लावतात. आणि या कालखंडामध्ये देवीसमोर तिळाच्या तेलाचा एक अखंड नंदादीप लावला जातो. या काळामध्ये अनेक जण उपवास देखील करतात. हा उपवास करण्यापाठीमागचे शास्त्रीय कारण म्हणजे हा काळ जो असतो तो ऋतू बदलाचा काळ असतो. म्हणजे ऋतू संधीचा काळ असतो आणि या काळामध्ये ऋतू हे शीघ्र गतीने बदलत असतात आणि त्यामुळे याचा परिणाम मानवाच्या पचनसंस्थेवर होतो आणि त्यामुळे त्याची पचनसंस्था कमकुवत झालेली असते. ही कमकुवत झालेली पचनसंस्था पूर्ववत व्हावी यासाठी या कालखंडामध्ये उपवास केला जातो किंवा या काळामध्ये सात्विक अन्न ग्रहण केले जाते, ज्यामुळे कमकुवत झालेली ही पचनसंस्था दुरुस्त होऊन त्यानंतर येणाऱ्या कालखंडामधील उत्सवांमध्ये उत्साहाने सहभागी होता यावे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. हा नवरात्रीचे कालखंडात चंडिकेचे नवरात्र असे देखील म्हणतात. कारण देवीने 9 दिवस अहोरात्र महिषासूर नावाच्या राक्षसाशी युद्ध करून त्याचा वध केला आणि म्हणूनच तिला चंडिका असे म्हटलेले आहे. आणि म्हणूनच हे नवरात्र हे सर्वजण साजरे करत असतात. कलियुगामध्ये देवीच्या साधनेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण कलौ चंडी विनायका असे म्हटलेले आहे. म्हणजे कलियुगामध्ये श्री गणेश आणि देवी यांची आराधना ही शीघ्र फलद्रूप होणारी आहे आणि ती या जगाचे रक्षण करणारे देखील आहे. आणि म्हणूनच या काळामध्ये देवीची उपासना केली जाते. याला कोणी दुर्गा उपासना, कोणी चंडी उपासना असे देखील म्हणतात. आणि प्रत्येक कुळाची जी देवी असते तिची देखील उपासना या कालखंडात केली जाते. त्यामुळेच ह्याला कुळाचार असे देखील म्हणतात. सन 2024 मध्ये हे नवरात्र गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे. 2 ऑक्टोबरला रात्री 12:19 सर्वपित्री अमावस्या समाप्त होत आहे आणि
त्यानंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेला प्रारंभ होत आहे. उदया तिथी ग्राह्य धरत असल्याने 3 ऑक्टोबरला सूर्योदयापासून घटस्थापनेला प्रारंभ होत आहे. घटस्थापनेपासून 1 तासाच्या कालावधीमध्ये घटस्थापन करता येऊ शकतो. तसेच अभिजित मुहूर्तावर देखील हा घट स्थापन करता येऊ शकतो. या काळामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा करण्याचे सांगितलेले आहे. ही 9 रूपे कोणकोणती आहेत आणि कोणत्या दिवशी कोणत्या रूपाची साधना करायची आहे याची माहिती थोडक्यात सांगत आहे, ती त्यांनी नोट करून ठेवावी. 3 ऑक्टोबरला नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या दिवशी शैलपुत्री देवीची आराधना करायची आहे. तर 4 ऑक्टोबरला शुक्रवारी नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची आराधना करायची आहे. तर तिसऱ्या दिवशी म्हणजे 5 ऑक्टोबरला शनिवार आहे आणि या दिवशी चंद्रघंटा मातेची आराधना करायची आहे. तर 6 ऑक्टोबरला रविवारी नवरात्राचा चौथा दिवस आहे. या दिवशी कुष्मांडा देवीची आराधना करण्याचे सांगितलेले आहे. तर 7 ऑक्टोबर रोजी सोमवार आहे आणि या दिवशी नवरात्रीचा 5वा दिवस आहे. या दिवशी स्कंदमातेची आराधना करायची आहे. स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे. तर 8 ऑक्टोबरला मंगळवार आहे आणि या दिवशी नवरात्रीचा 6वा दिवस येतो. या दिवशी कात्यायनी देवीची आराधना करायची आहे. अनादिकालापासून सुयोग्य वरप्राप्तीसाठी कात्यायनी देवीचे व्रत केले जाते. सीतेने सुद्धा रामाची प्राप्तीसाठी या काळामध्ये कात्यायनीचे व्रत केल्याचे उल्लेख पुराणामध्ये सांगितलेले आहे. तर 9 ऑक्टोबरला बुधवारी नवरात्रीचा 7वा दिवस आहे आणि या दिवशी कालरात्रीची पूजा करायची आहे. या दिवशी बुधवार आहे. तर 10 ऑक्टोबरला गुरुवारी नवरात्राचा 8वा दिवस आहे. ह्या दिवशी महागौरीची आराधना करायची आहे. यालाच महारात्री असे देखील म्हणतात आणि या दिवशी रात्री घागरी फुंकण्याचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये केला जातो. या दिवशी होम हवन करणे, चंडिका हवन करणे याचे देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि अनेक जण या दिवशी सप्तशतीच्या पाठांचे हवन देखील करत असतात. त्यानंतर 11 ऑक्टोबरला शुक्रवारी सिद्धिदात्री देवीची आराधना करायची आहे. हा नवरात्रीचा 9वा दिवस आहे आणि त्यानंतर 12 ऑक्टोबरला शनिवारी विजयादशमी अर्थात दसरा आहे आणि याच दिवशी नवरात्राचे पारण आहे. म्हणजे या दिवशी नवरात्रीची सांगता होणार आहे. आता या कालखंडामध्ये कुमारिकेच्या पूजनाचे देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. बंगालमध्ये कुमारिका पूजनाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पुराणामध्ये कुमारिकेंचे प्रकार देखील सांगितलेले आहेत. त्याची माहिती मी आता तुम्हाला थोडक्यात देत आहे. 2 वर्षाची जी कुमारी असते तिला कुमारी असे संबोधलेले आहे. तर 3 वर्षाची जी कुमारिका आहे तिला त्रिमूर्तिनी असे संबोधलेले आहे. तर 4 वर्षाच्या कुमारिकेला कल्याणी असे म्हटले आहे. तर 5 वर्षाच्या कुमारिकेला रोहिणी असे म्हटलेले आहे. 6 वर्षांच्या कुमारिकेला काली असे म्हटलेले आहे. तर 7 वर्षाच्या कुमारिकेला चंडिका असे म्हटलेले आहे. 8 वर्षांची जी कुमारिका आहे तिला शांभवी अशी संज्ञा आहे. तर 9 वर्षाच्या कुमारिकेला दुर्गा म्हटलेले आहे आणि 10 वर्षाच्या कुमारिकेला सुभद्रा असे म्हटलेले आहे. आता या कुमारिकेंच्या पूजनाने अनेक प्रकारची फले प्राप्त होतात. ती पुराणात सांगितलेली आहेत. किती कुमारिकांच्या पूजनाने काय प्राप्त होते याची माहिती मी आता सांगत आहे. जिज्ञासूंनी ती नोट करून ठेवावी. जर एका कुमारिकेचे पूजन केले तर ऐश्वर्याची प्राप्ती होते असे म्हणतात. 2 कुमारिकेंचे पूजन केले तर भोग आणि मोक्ष हे दोन्हीही प्राप्त होतात. तर 3 कुमारिकांचे पूजन केले असता धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती होते. 4 कुमारिकांचे पूजन केले असता राज्याची प्राप्ती होते
म्हणजे राज्यपद मिळते, तर 5 कुमारिकांच्या पूजनाने विद्येची प्राप्ती होते, 6 कुमारिकांच्या पूजनाने षटकर्म सिद्धी होते असे म्हटले आहे, तर 7 कुमारिकांच्या पूजनाने राज्याची प्राप्ती होते असे सांगितलेले आहे, तर 8 कुमारिकांच्या पूजनाने संपत्ती प्राप्त होते असे सांगितलेले आहे आणि 9 कुमारिकांच्या पूजनाने पृथ्वीचे राज्य प्राप्त होते असे सांगितलेले आहे। अशा तऱ्हेने आज आपण शारदीय नवरात्राची धार्मिक माहिती थोडक्यात समजून घेतलेली आहे। पुढील भागामध्ये शुक्राचे बलवान करण्याचे उपाय याविषयीची माहिती सांगणार आहे, कारण ही माहिती पुढे येणाऱ्या दिवाळी सणासाठी आणि कोजागिरी पौर्णिमेसाठी उपयुक्त ठरणार आहे। अशाच प्रकारच्या विविध ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आज आपण येथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह। तोपर्यंत नमस्कार।